कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठी आता आश्वासन नव्हे ठोस निर्णय हवा। सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत वंदे भारत आणि कोल्हापूर मिरज दुहेरीकरणाची मागणी। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची सकारात्मक भूमिका। रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन। कोल्हापूरच्या रेल्वे आणि प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नांवर आता केवळ आश्वासन नको तर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशी भूमिका कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाने घेतली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन विविध रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली। संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भेटीत सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करणं, कोल्हापूरपर्यंतची वंदे भारत सेवा मुंबईपर्यंत विस्तारित करणं आणि कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। कोल्हापूर चंदगड बेळगाव, कोल्हापूर वैभववाडी आणि सावंतवाडी चंदगड बेळगाव या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गांनाही गती देण्याची मागणी संघटनेने केली। तसंच गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। गणेश उत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यास अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याची सकारात्मक दखल घेत परिवहन मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। तसंच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्याचं संघटनेनं सांगितलं। फाईल नको, रेल्वे गाडी हवी, आश्वासन नको, वेळापत्रक हवं, बैठकीचे फोटो नकोत, लेखी निर्णय हवा अशी भूमिका ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी मांडली। कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहनही संघटनेनं केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।